नमस्कार, मी डॉक्टर ॲडव्होकेट अंजली पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनची संचालिका आहे आणि राज्य फेडरेशनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांमधील जास्तीत जास्त महिला आणि युवक यांनी या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी अनेक इनिशिएटिव्ह्ज घेतले जातात। राज्य फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करीत आहोत आणि हे काम करत असताना आज अतिशय आनंद होत आहे की शिवकृपा सहकारी पतपेढीच्या प्रांगणात मी आज इथं आलेली आहे आणि या निमित्तानं आजचे जे काही खूप ऐतिहासिक असं पाऊल या पतपेढीने टाकलं आहे ते म्हणजे सहकारातील महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वाढीस लागावं म्हणून सिस्टर सोसायटी म्हणजेच शिवकृपा सखी सहकारी मंडळ हे आज इथं स्थापन झालेलं आहे। माननीय अध्यक्ष श्री गोरखजी चव्हाण आणि आमचे सहकारी श्री चंद्रकांतजी वंजारी यांच्या पाठिंब्यामुळेच हे आज शक्य झाले असं मला वाटतं। या शिवकृपा सहकारी पतपेढीच्या संचालिका पूनमताई जगदाळे यांनी हा पुढाकार घेतला आणि आज या इतक्या मोठ्या पतपेढीचे सगळ्या ज्या काही महिला नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत या सगळ्या कार्यकर्त्या आज जगाच्या पटलावरती समाविष्ट झालेल्या आहे असं मी म्हणेन। वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ क्रेडिट युनियनच्या माध्यमातून GWLN म्हणजे ग्लोबल विमेन्स लीडरशिप नेटवर्क हे एक व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून दिलं आहे आणि ते व्यासपीठ म्हणजे पतसंस्था सहकारी चळवळीतील महिला हे एक खूप अभिनव असं क्षेत्र आहे आणि या अभिनव क्षेत्रामध्ये किंवा अभिनव अशा कार्यक्रमाच्याद्वारे या सगळ्या महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील महिला कार्यकर्त्या या जगातील पतसंस्था चळवळीतील नेत्याच्या नेतृत्वाशी जोडल्या जाणार आहेत। काय आहे नक्की सिस्टर सोसायटी म्हणजे काय, त्याला आम्ही महाराष्ट्रीयन स्वरूप जे दिलं आहे ते सखी सहकार मंडळ। हे सखी सहकार मंडळ कशासाठी आहे तर पतसंस्थांमध्ये ज्या सभासद महिला असतील, ज्या कर्मचारी महिला असतील, ज्या पदाधिकारी महिला आहेत या सगळ्यांनी एकत्रित येऊन आपली संघटित शक्ती एकत्र आल्यानंतर आपलं महिला सक्षमीकरणाचं जे ध्येय आहे जे आपण 2030 पर्यंत ते उद्दिष्ट ठेवलं आहे, जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता ही आपल्याला अचीव करायची आहे, साध्य करायची असेल तर महिलांमध्ये असलेले जे अंगभूत कौशल्य आहे त्या अंगभूत कौशल्यांना पुढे आणून ते जास्तीत जास्त कशा पद्धतीनं प्रदर्शित केले जातील आणि त्याद्वारे महिला शक्तीचं जे काही कौशल्य आहे ते इथल्या समाजाच्या विकासासाठी कसं योगदान देऊ शकतील यासाठी खरं तर ही सिस्टर सोसायटी म्हणजेच सखी सहकार मंडळ आहे। मला सांगायला आनंद वाटतो की या सखी सहकार मंडळीची स्थापना शिवकृपासारख्या एवढ्या मोठ्या संघटनेनं पतसंस्था पेढीनं हाती घेतलं आहे आणि हे खूप चांगलं एक पाऊल सहकारात पडलेलं आहे। निश्चितच याला खूप चांगलं आपण म्हणतो ना एक चांगला एक भविष्य आहे, फ्युचर आहे। म्हणून महिलांसाठी जी काही विविध दालनं आज सर्व क्षेत्रामध्ये उपलब्ध झाली आहेत त्यात सहकारातलं एक मोठं दालन आपल्याला उपलब्ध झालं आहे असं मला वाटतं। मी मनपूर्वक स्वागत करते, अभिनंदन करते शिवकृपा पतपेढीच्या सर्वच माननीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री गोरखजी चव्हाण, चंद्रकांतजी वंजारी त्यांचं सर्व सहकार संचालक मंडळ आणि त्यांच्या या ज्या महिला भगिनी यात आज उपस्थित झालेल्या आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि माझ्या वाणीला विश्राम देते। धन्यवाद।